तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत FEL युनिट 3 कंट्रोल फ्लो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्याच्यावर क्वेश्चन कोणते इम्पॉर्टंट आहे बघा. एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन इफ स्टेटमेंट अँड इफ एल्स स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. आता इफ स्टेटमेंट कशासाठी वापरता, इफ एल्स हे दोन कंडिशन ट्रू करण्यासाठी वापरता, इथं एक कंडिशन ट्रू करण्यासाठी वापरलं जातं. तर बघा, क्रिएट अ प्रोग्राम दॅट युजेस अ स्विच स्टेटमेंट टू परफॉर्म बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, युजर अँड इनपुट. आता हे जे प्रोग्राम आहे मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहे बघा. जे ऑलरेडी प्रोग्राम मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे त्या नेक्स्ट आधीच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, नेक्स्ट आपल्याला राईट द प्रोग्राम इन सी टू प्रिंट फर्स्ट 10 इवन नंबर युझिंग फॉर लूप. आता हा पण प्रोग्राम मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे आन्सरसहित. तर ते नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्यानंतर बघा, एक्सप्लेन द सिंटॅक्स अँड यूज द गोटो स्टेटमेंट इन द सी विथ एक्झाम्पल. आता गोटो स्टेटमेंट काय आहे आपल्याला एक्सप्लेन करायचं आणि त्यानुसार त्याचे एक्झाम्पल राईट करायचे. त्याच्यानंतर बघा, ब्रेक स्टेटमेंट इन लूप विथ अन एक्झाम्पल. ब्रेक स्टेटमेंट का थांबनेशन राहतं ते स्टॉप करण्यासाठी आपल्याला ब्रेक स्टेटमेंट वापरावं लागतं. मग त्याचे एक्झाम्पल लूपमध्ये त्याचं राईट करायचं आणि त्याचे एक्झाम्पल राईट करायचे. बघा, आता एक्सप्लेन व्हाईल लूप विथ एक्झाम्पल दॅट प्रिंट नंबर फ्रॉम 1 to 10. हे हा जो कोड आहे मी ऑलरेडी हा राईट करून दिलेला आहे. आता राईट एक्झाम्पल लूप प्रिंट 10 नंबर. आता ह्याच्यावर पण म्हणजे हा एक टाईपचा कोडच आहे. त्यानंतर बघा, एक्सप्लेन डिफरंट कंडिशनल अँड ब्रांचिंग स्टेटमेंट इन सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंगच्या कंडिशनल अँड ब्रांचिंग स्टेटमेंट कोणत्या आहेत त्या पण विचारल्या जातात. नंतर सी प्रोग्राम फाइंड इन फॅक्टोरियल ऑफ एन नंबर. फॅक्टोरियल ऑफ नंबर काढायचे आपल्याला, फॅक्टोरियल नंबर आपल्याला फाइंड करायचे. त्यानंतर बघा, एक्सप्लेन द युजेस ऑफ सी प्रोग्रामिंग विथ सुटेबल एक्झाम्पल. हा पण क्वेश्चन विचारला जातो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लूपवर क्वेश्चन असतातच. आता लूप बघा, फॉर लूप विथ सिंटॅक्स फ्लो चार्ट गिव्ह सुटेबल. नंतर राईट प्रोग्राम टू चेक वेदर इवन और ऑड. आता जे लूपवर क्वेश्चन आहे, लूपवर कोणते असं फॉर लूप, व्हाईल लूप, या लूपवर 2 क्वेश्चन बेस असतात. आता ब्रेक आणि कंटिन्यूवरवर एक क्वेश्चन बेस असतो, कंडिशनल ब्रांचिंग स्टेटवर क्वेश्चन बेस असतो आणि 2 प्रोग्राम खालीवर क्वेश्चन ऑरला असतात. तर कमीत कमी 2 प्रोग्राम तुम्हाला 100% येण्याचे चान्सेस आहे ह्या युनिटमध्ये. तर एक येतो इवन आणि ऑडसाठी येऊ शकतो, दुसरा तो 1 to 10 नंबर फॉर लूप व्हाईल लूप वापरून तो पण येऊ शकतो एक आणि फॅक्टोरियलचा पण. हे 3 प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. हा एक, त्याच्यानंतर हा एक आणि हा एक, हे 3 इम्पॉर्टंट प्रोग्राम तुमच्यासाठी. हे इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. तुम्ही इम्पॉर्टंट प्रोग्राम माझ्या व्हिडिओमधून करा. मी तुम्हाला सोल्युशन सहित दिलेले व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.